नमस्कार. आज आपण अशा जगात जगत आहोत जिथे पदव्यांचे मोठमोठे डोंगर आहेत. पण विचारांची जी दरी आहे ना, ती खूप खोल चालली आहे. आपण म्हणतो आपण म्हणत असतो भारत सुशिक्षित होत आहे, भारत सेक्युलर आहे, भारत शांतप्रिय आहे. पण हा सुशिक्षित समाज खरंच जागृत आहे का? आपण हजारो हजारो वर्षापासून आपण शिक्षण घेतोय. पण तरीही समाजात क्रांती का होत नाही? कारण आपण माणसांना माणूस नाही तर आज्ञाधारक नोकर बनवायला शिकवलं. मुद्दा काय आहे माहिती आहे का? पोलीस असो वा कॉर्पोरेट नोकर, तो फक्त ऑर्डर फॉलो करतो. स्वतःच्या विवेक बुद्धीचा वापर विसरलाय, टोटली विसरलाय. विसरलाय म्हणजे त्याला कधी वापर करायची सांगितलंच नाही. स्वतःच्या विवेक बुद्धीचा वापर तो कधी करतच नाही. त्याला ऑर्डर फॉलो करायची. तुम्ही बघितलं असशीला पोलिसांना जेव्हा ऑर्डर दिली जाते, एखाद्या वेळेस शांतीच्या मार्गानं एखादं आंदोलन चालू असेल, तर तिथं जर सरकार म्हणजे नेत्याने एखाद्या वेळेस जर त्यांच्यावरती लाठीचार्ज करायची ऑर्डर दिली, तर तो अधिकारी हा विचार करत नाही, हे शांत बसलेले आहेत, यांना आपण मारायचं का? ते एका बाजूला जरी बसून आंदोलन करत असेल, तरी सुद्धा पोलीस त्यांच्यावर लाठीचार्ज करतं. वेळ पडलं तर गोळ्या सुद्धा घालायला कमी करत नाहीत. का? विवेकबुद्धीचा वापर नाहीये तिथं. तिथं त्यांना ऑर्डर फॉलो करायची आहे. जनरल डायरनं जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड केलं, तिथं सुद्धा ऑर्डर फॉलो केली. फक्त ऑर्डर. त्याला ऑर्डर भेटली, ऑर्डर फॉलो केली. जे शांतीच्या मार्गानं उपोषण आंदोलन करायला बसले होते, त्यांना गोळ्या घालून मारलं. का होतंय असं? ऑर्डर फॉलो करतो. स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर करायला देश स्वतंत्र झाला, पण ती गोष्ट शिकवली नाही. ती आजही आजतागायत तशीच चालू आहे. त्यामुळे तुम्ही बघितलं असशीला कधी एखाद्या मुलीवरती बलात्कार झाला, जनआक्रोश तयार होतो, आंदोलनं तयार होतात, लोकं रस्त्यावर येतात. पण नेत्याचं उत्तर कसं असतं, की आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून त्याला न्याय देऊ. ऐकतं? कळतं? किती शांतप्रिय, किती शांततेत उत्तर दिलं जातं, की कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही न्याय देऊ. पोलिसांना विचारलं तर पोलिसही तेच म्हणतात, की आम्ही जेवढा होईल तेवढा आमच्याकडून प्रयत्न करू. का? ही गोष्ट झालेली असते जनतेवरती. ही जनतेमध्ये घडलेली असते. त्यामुळे त्यांना तितकासा फरक पडत नाही. ते ऑर्डर विवेकबुद्धीचा वापर नाही तिथं करत. आतून क्रोध निर्माण नाही होते. कारण का अन्याय हा दुसऱ्यावर झालेला असतो. हे लक्षात घ्या. आम्ही फक्त आज्ञाधारक नोकर बनवलेले आहेत. त्यामुळे हे असेच वागतात. आता उदाहरणच देऊन सांगायचं झालं तर पितामह भीष्माचं उदाहरण देतो तुम्हाला. द्रौपदीचं वस्त्रहरण चाललं होतं. द्रौपदीचं वस्त्रहरण चाललं होतं. पण हे चाललेलं असताना सुद्धा समोर बसून शांतपणे बघत बसणारे पितामह भीष्म हा पितामह भीष्म हे शांत बसून बघत होते. ते म्हणत होते, की मी कर्तव्यानं बांधलेलो आहे. पण हा अधर्म होता की नाही? आजचा समाज पण असाच आहे. नियम आणि कर्तव्य यांच्या नावाखाली अन्यायाकडं डोळेझाक करतोय. शिक्षणातील उणीव आणि बुद्धी आणि विवेक. शाळा आपल्याला गणित शिकवते. शाळा आपल्याला विज्ञान शिकवते, पण स्वतःचा विचार करायला शिकवत नाही. आपण दुसऱ्याच्या डोक्याने विचार करायला लागलो आहोत. जोपर्यंत आपण स्वतःची निर्णय क्षमता विकसित करत नाही, तोपर्यंत आपण एका कळपाचा भाग आहोत. मेंढरांचा कळप कधीच विद्रोह करत नसतो, हे लक्षात घ्या. हा विद्रोह शस्त्राचा नाही तर विवेकाचा पण असायला पाहिजे. जोपर्यंत माणसाच्या मनामध्ये ना मरणाची भीती आहे ना, तोपर्यंत तो भ्रष्ट राहील. जोपर्यंत तो लाचार आहे, तोपर्यंत तो कोणाचेही ऐकेल. आपल्याला असा समाज हवा आहे, जो लढायला तयार असेल. फक्त द्वेषानं नाही, या जातीचा द्वेष करायचा म्हणून त्या जातीच्या विरोधातच उभं राहायचं. काय-काय आहेत आपल्याकडे असे. फक्त जातीचा विरोध करायचा आहे. त्यांच्या पूर्वजांनी काहीतरी केलं म्हणून आपण त्याचा विरोध करतोय. आत्ता ते काय करतात की नाही हे बघणार नाही, पण पूर्वी काहीतरी केलंय म्हणून त्याचा विरोध करायचा आणि आत्ता जो अन्याय चालू आहे त्याच्यावरती काहीच नाही करायचं. जातीचा द्वेष करणं ही सर्वात मोठी मूर्खपणा आहे. द्वेषानं नाही तर सत्यानं अधर्माचा नायनाट करायचा असतो. जिथं सत्य जिवंत आहे तिथंच तुम्ही न्याय देऊ शकता, नाहीतर न्याय देऊ शकत नाही. तुम्हीही अधर्मच कराल. अध्यात्म आणि कर्मकांडाचे नव्हे तर विज्ञान. मी जेव्हा अध्यात्मावर बोलतो ना, तेव्हा समजून जायचं, की मी पूजा अर्चना किंवा कर्मकांडाबद्दल बोलतच नाही. मला अभिप्रेत आहे ध्यान, मनाची ती अवस्था जिथे भीती उरत नाही.
अध्यात्म म्हणजे माणसाला निडर बनवतं. मला तुमच्यामध्ये ते अध्यात्म जिवंत करायचं आहे, जे संत तुकारामामध्ये होतं. ते अध्यात्म जिवंत करायचं आहे, जे संत ज्ञानेश्वरांच्या मध्ये होतं. तुमच्यामध्ये ते अध्यात्म जिवंत करायचं आहे, जे छत्रपती संभाजी महाराजांच्यामध्ये होतं. तुमच्यामध्ये ते अध्यात्म जागृत करायचं आहे, जे नामदेवांच्यामध्ये होतं. जे संत कबीरांच्यामध्ये होतं, ते अध्यात्म तुमच्यामध्ये जिवंत करायचं आहे. जेणेकरून तुम्हाला मरणाची भीती राहणार नाही. भ्रष्टाचार आणि भीती. माणूस भ्रष्टाचार का करतो? कारण त्याला असुरक्षित वाटतं, त्याला भविष्याची भीती वाटते. ज्याला स्वतःचा आत्मा उमजला नाही, तो कसं काय समृद्ध असेल? पण जो आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध आहे, तो कधीच दुसऱ्याला लुटणार नाही. का? पैसा त्याच्यासाठी मातीमोल बनून जातो. तो लुटायचा विचारच करू शकणार नाही. पाखंडांचा अंत. हे बघा, आज लोक देवाचे नाव फक्त स्वार्थासाठी घेतात. हे पाखंड आहे. खऱ्या अध्यात्मात देव मंदिरात नाहीच मुळी. तो तुमच्या वागण्यात आहे, तो तुमच्या विवेकामध्ये आहे, तो तुमच्यामध्ये आहे, तो माझ्यामध्ये. परमेश्वर हा अनंत आहे. तुम्ही जिथं बघाल तिथं तिथं तो दिसेल. पण ती बुद्धी आपल्यामध्ये विकसित झाली पाहिजे. ज्या दिवशी तुमची भीती संपल ना, त्या दिवशी पाखंडी लोकांचं दुकान जागेवर बंद झाल्याशिवाय राहणार नाही. भारत आणि पश्चिम विज्ञानाला विवेकाची जोड. आज पश्चिमेकडं प्रचंड स्वातंत्र्य आहे. तंत्रज्ञान सुद्धा आहे, बॉम्ब आहेत. पण त्यांच्याकडे जर विवेकच नसेल, तर ते स्वतःचा विनाश तर करतीलच आणि जगाचा तर ते करतीलच करतील. भारताने पश्चिमेकडून विज्ञान घ्यावे खरं आहे, पण त्यांना आपलं अध्यात्म द्यायला विसरू नये. आणि भारतानं नुसतं दुसऱ्याला अध्यात्म देऊन चालणार नाही, तर प्रत्येक व्यक्तीमध्ये ते अध्यात्म जागृत करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. शस्त्राचा वापर. अणुबॉम्ब बनवणं सोपं आहे. हे विज्ञान आहे. विज्ञानाच्या जोरावर तुम्ही अणुबॉम्ब बनवू शकता. पण तो न चालवणे हा विवेक आहे. केवळ शिक्षित माणूस अधिक खतरनाक असू शकतो, जर तो विवेकी नसेल तर. हे लक्षात घ्या. एक शिकलेला भ्रष्ट अधिकारी एक अशिक्षित चोरापेक्षा जास्त समाजाचं नुकसान करतो. तुम्ही बघितलं, चला एक शेतकरी त्याच्या छोट्याशा कामासाठी जेव्हा सरकारी अधिकाऱ्याकडे जातो, तो त्याच्याकडून लाच मागतो. तो त्याच्याकडून पैशाची मागणी करतो. विचार करा किती दुर्दैवी गोष्ट आहे ती. 40,000 रुपये कमवणारा माणूस ₹500 मागतो लाच, जो काहीच कमवत नाही. त्या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते. का करावी लागते? अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्यामुळं. जे जे भ्रष्टाचार करतात ते दुसऱ्याच्या रक्ताचं पाणीच पितेत. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या घरी काही खरेदी करत असाल त्या लुटलेल्या पैशातून, तेव्हा तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही दुसऱ्याचं रक्त चुसलंय. तुम्ही रक्त, ही पण एक चोरीच आहे. त्यामुळं शिकलेला व्यक्ती असतो ना, तो खूप खतरनाक असतो. खूप खूप खतरनाक असतो. तो जिथं जाईल, ज्या ठिकाणी कामाला असेल, ज्या पदावरती असेल, तो तिथं राहून समाजाचं नुकसानच करण्याचा प्रयत्न करेल. तो दुसऱ्याला लुटायचाच प्रयत्न करेल. कारण त्याच्यामध्ये विवेक नसतो. त्याच्याकडे स्वतःची बुद्धीच नसते. तो त्याच्या मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग फक्त दुसऱ्याला लुटण्यासाठीच करतो. तो संपूर्ण आयुष्य लुटत राहतो, आयुष्यभर लुटत राहतो. पण त्याला वाटतं की यातून त्याला सुख भेटतं, पण आयुष्यभर लुटून सुद्धा त्याला सुख कधी भेटत नाही. का तर त्याच्याकडे विवेकच राहिलेला नसतो. आपल्याला अशी अविवेकी लोक नको आहेत, अशी शिक्षित लोक नको आहेत आपल्याला. हे असे अशिक्षित आहेत, जे शिक्षित असून सुद्धा मूर्ख आहेत. तुम्हाला शिक्षित लोक पाहिजेत, पण ते असे असावे जे विवेकबुद्धीचा वापर करतील. आपल्याला बुद्ध पुरुष हवे आहेत. आपल्याला बुद्ध घडवायचे आहेत. आपल्याला असे लोक जे सत्तेत असोत वा गरिबी, ते कधीही कोणाचं अहित करणार नाहीत, असे लोक सत्तेत सुद्धा हवेत. आता मुलांचं भविष्य आणि निष्कर्ष. जर आपल्याला खरोखरच समृद्ध समाज हवा असेल ना, तर शालेय जीवनातून ध्यान साधना अनिवार्य केली पाहिजे. मुलांना स्वतःच्या मनाशी संवाद घालायला शिकवलं पाहिजे. मुलांना स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करायला पाहिजे. आपल्याला अशा पिढीची गरज आहे, जी सांगण्यावरून नाही तर समजून घेऊन वागेल. जी भीष्म पितामह सारखी हतबल नसेल, तर अन्यायाविरुद्ध उभी राहून लढायला तयार असणारी पाहिजे. अंतिम संदेश काय? लक्षात ठेवा, जोपर्यंत माणूस विवेकी बनत नाही ना, तोपर्यंत त्याच्या शिक्षणाला काहीही अर्थ नाही. चला, केवळ साक्षर न होता जागृत होऊया.
स्वतःच्या बुद्धीचा दिवा स्वतः पेटवूया, स्वतःला जागृत करूया, स्वतःला शिक्षित करूया, दुसऱ्याचं नुकसान करणार नाही, दुसऱ्याला लुटणार नाही, याची आपण स्वतः काळजी करूया. स्वतःपासून चालू करू. दुसऱ्याला लुटून तुम्ही बंगला बनवू शकता. दुसऱ्याला लुटून लुटून तुम्ही किती दिवस लुटणार? एक दिवस तुम्हाला जे लुटलंय ते इथंच सोडून जावं लागणार आहे. त्यामुळे लुटण्याआधी थोडा विचार करा. खरंच तुम्हाला तेवढी गरज आहे का? किती लुटणार? कुठेतरी तुम्हाला असं कळलं पाहिजे की आता बस झालं. हे बस झालं. थोडंसं ज्ञानाचा दिवा पेटवा. अपदीपो भव. जय हिंद.